ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। कुंडली गुरुहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। अखिल गुण्यकला करुणावत्सल करुणालय भक्ती ब्रह्मांड परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय श्री संत श्री तुकोबराय शांती श्री एकनाथ महाराज आदी संतांना वंदन समर्थ असलेल्या माझ्या सत्कृपात चिंतनाला निरूपणाला आपण प्रारंभ करूया। आजच्यासाठी आज प्रवचनासाठी निवडलेला अभंग आहे याची थोर भक्ती आवडते देवा संकल्प माया संसाराची ठेविले अनंत तैसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुकामणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापारी ठेविले अनंत तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान। बघा तुकोबराय आजच्या अभंगामध्ये म्हणतात की हेची थोर भक्ती। आता हेची थोर भक्ती कधी होते? आता भक्ती बघायला गेलं तर भक्ती एकच आहे, बरोबर आहे, भक्ती एकच आहे, त्याचे अनेक प्रकार आहेत। आपण अनेक प्रकारात म्हणजे मोठं बघितलं जातं की श्रवण आहे, कीर्तन आहे, विष्णू स्मरण आहे, पाक्षण अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन म्हणजे नविदा भक्ती आपण म्हणतो। मग ही नविदा भक्ती आहे, 9 प्रकारे तुम्हाला आम्हाला दाखवलेले आहे। भक्ती एकच आहे। जसं उदाहरण दाखवायचं झालं तर गहू एकच आहे, मग गव्हाचे प्रकार आपल्याला बरेच करता येतात। डाळ एकच असते, डाळीचा आपण झुणका करू शकतो म्हणजे पिठलं, त्यापासून आपण भजी करू शकतो, त्यापासून आपण कळ्याचे लाडू बनवू शकतो, डाळीचेच बनवतात ना। असे बरेच प्रकार आहेत त्यामध्ये, गव्हाचे चपाती, पराठा, नान वगैरे वगैरे वगैरे। तसं एकच आहे, तसं हे प्रकार आहेत। जसं भक्ती एकच आहे, फक्त हे प्रकार आहेत। मग ह्याची थोर भक्ती कधी होते? ज्या वेळेला हेची म्हणजे मातृदेवोभव, पितृदेवोभव, अतिथी देवोभव, आचार्य देवोभव हे आपण चौकटीत राहिलो ना तर ती भक्ती थोर होते। मग बघा अतिथी देवोभव, आचार्य देवोभव, मातृदेवोभव आपण म्हणतो ना, आपण लिहितो बघा, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुभ्ये नमः, श्री पांडुरंग, श्री विठ्ठल। जेव्हा 2 दंडक आपण लावतो ना, त्या 2 दंडकाचा काय अर्थ आहे माहितीये काय? की पहिलं दंडक आहे ते मातृदेवोभव, पितृदेवोभव, आणि दुसरे 2 दंडक आहेत ते अतिथी देवोभव आणि आचार्य देवोभव। म्हणजे ह्या जो दंडकात राहतो ना तर तो परब्रह्म आहे, आणि तोच परब्रह्म ना, त्या परब्रह्माचे गुण माझ्या अंतरी यावेत म्हणून आपण त्याला आपण नमस्कार करतो ना। म्हणजे मंदिरात ज्या वेळेला आपण जातो ना, त्यावेळेला मंदिरात जातो बघा, त्यावेळेला 2 वेळा आपण घंटा वाजतो। मग सद्गुरू काय म्हटलंय, अरे बाबा असे 2 वेळा घंटा वाजू नकोस, म्हणजे आपण ताण ताण वाजवतो। आपण काय म्हणायचं, पूर्वी अज्ञानातून भक्ती करायचो, ते झोपलाय म्हणायचं, म्हणजे त्याला आपण उठवायला लागले, अरे बरोबर आहे ना। मग असा त्याचा अर्थ आहे, म्हणजे 2 वेळा घंटा वाजवत म्हणजे काय, एक वेळा आपण पुढं मारायचा आहे आणि एक वेळा आपल्याकडे वळायचा आहे, असा त्याचा अर्थ येतो। म्हणजे ज्या वेळेला आपण पुढं वाजवतो ना त्याला शास्त्र आहे, आपण शास्त्रालाच आपण बोलूया। मग ज्या वेळेला आपण पुढं घंटा वाजवतो ना त्यावेळेला गमणार तो तू राक्षसा, असं आहे। म्हणजे तेव्हा पांडुरंगा माझ्यातले जे राक्षसी गुण आहेत ना त्याचं गमन होऊ दे, तर तुझ्या चरणी येऊ दे। आणि देव मागताना ना तर हेच मागतो आपल्याला, देव फूल पत्र पुष्पम काही मागत नाही। हा मागितलेला 9व्या अध्यायात मला वाटतं तिसऱ्या श्लोक मध्ये 6व्या श्लोक मध्ये भगवान 26वा श्लोक आहे, 26वा श्लोक 9व्या अध्यायातला काय भगवान श्रीकृष्णाला म्हणतात की पत्रम पुष्पम फलम तोयम। मग ज्ञानोबराय काय म्हणतात की पत्रम पुष्पम फलम तोयम, म्हणजे आधी पत्र दे, नंतर पुष्प दे, नंतर फळ, म्हणजे नंतर। पण ज्ञानोबराय आधी फळ मांडले तर बघा, खाली ओळा मांडताना म्हणजे फळापासून आलेलं आहे तिथं। म्हणजे हे तर देच, हे देठ देखील मी तू काढला नाहीस ना तरी मी आवडीने घेतोच। हे काय द्वैत भाग आहे, हे काय मी आवडीने घेत नाही, पण तुझ्यातलं मला अहंकार दे, तुझ्यातलं मला गर्व दे, तुझ्यातलं मला ताटा दे, तुझ्यातलं मला काम दे, तुझ्यातलं मला लोभ दे, तुझ्यातलं जे कुवृत्तीच आहे ना ते मला दे, हे देव मागतोय। म्हणून आपण बघा गमनार तो राक्षसा, म्हणजे तुझ्यातला जो अहंकार आहे ना तो आपण तिथं अर्पित, आपल्यातला जो अहंकार आहे ना तो आपल्याला तिथं अर्पित करता आला पाहिजे, हे भाग आहे। आणि इकडे ज्यावेळी वाढतो ना त्यावेळी म्हणायचं आव्हानार्थ तू देवाना, म्हणजे देवा तुझ्यातले माझ्याकडे अंतरी चांगले गुण यावेत,
सद्गुण यावे, सत्कर्म यावे, सद्विचार माझ्या अंतरी यावा. बघा, ज्या वेळेला आपण लग्नाला जातो ना, अक्षता आपण टाकत असतो. अक्षता टाकण्याच्या मागचा पण एक उद्देश काय माहितीये काय? अक्षता हे पांढऱ्या असतात, अक्षता हे अखंड असतात, अक्षता ह्या कधीही न उगवणाऱ्या असतात. आणि अक्षताच का टाकायचं असतंय तर त्याच्या मागचं एक शास्त्र पण असं आहे की बघा, हे 3 गोष्टी सांगितल्या. अजून एक शास्त्र असं आहे की अक्षत म्हणजे कधी क्षय न पावणारं अक्षता टाकायचं असतं कोणाच्या नवरा नवरीच्या अंगावरती, है ना, डोक्यावरती, म्हणजे आशीर्वाद रूपानं. म्हणजे तुम्ही प्रत्येक जण इथं येऊन नवऱ्या मुलीला आशीर्वाद देऊ शकत नाही. तुम्ही जिथं असाल ना तिथून अक्षता वहा, म्हणजे आशीर्वाद रूपानं. आपण काय म्हणतो आहे ना, जोडा चांगला आहे हो, छान आहे हो, म्हणजे असं आपल्याला आशीर्वाद देता आला पाहिजे. अशा अक्षता टाकता आल्या पाहिजेत. नाही की आपण नवऱ्याकडे जायचं आणि नवऱ्याला म्हणायचं नवऱ्यालाही काळा दिसतोय, है ना, मग बायकोकडे जायचं, बायकोला बघायचं आणि बायकोला गोरी आहे पण गिड्डी दिसते. आपल्याला काय करायचं आहे ना, चांगल्या सुविचाराच्या अक्षता देता आल्या पाहिजेत. हे देवाकडे आपल्याला मागायचं आहे. मग ही थोर भक्ती होणार आहे. आणि तो षड गुणेश्वर आहे ना, म्हणून षड गुणेश्वरात आहे. म्हणून आपल्याला ऐका, यश, स्त्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर किंवा सामर्थ्य असा तो षड गुणेश्वरानं तो भरलेला असा तो परब्रह्म पांडुरंग आहे. आणि तो आपल्याला भेटलेला आहे हेची थोर. आता बघा, थोर कधी कळणार आहे की ज्या वेळेला संत परंपरा मंडळ येते त्याच वेळेला तो थोर कळणार आहे. त्याशिवाय थोर आपल्याला तो कळू शकत नाही आहे. म्हणून थोर भक्ती बघा, माऊली आले, ज्ञानोबराय आले, तुकोबराय आले, एकनाथ महाराज आले आणि त्यांनी आपल्याला दाखवलं भक्ती कशी करायची असते. आणि भक्ती म्हणजे काय हे दाखवल्यानंतर आपल्याला कळायला लागलं अशी भक्ती करायची असते. मग बघा की निवृत्तीनंद सोपान मुक्तावे पहिल्यांदाच आषाढी वारी निमित्त गेले होते. बघा, आषाढी वारी आता चालू झालेले आहेत, है ना. आषाढी वारीला बघा, ज्यावेळेस पंढरीला गेल्यानंतर बघा की पांडुरंगाचं दर्शन घेताना ज्ञानोबराय काय म्हटले, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. काय म्हटलं, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. साजनी कोणाला म्हटलेलं आहे? जवळच उभे असलेल्या मुक्ताबाईला. कौतुकानं बहिणीला साजनी म्हटलेलं आहे, बहिणीला साजनी म्हटलेलं आहे कौतुकानं. म्हणजे रूप पाहता म्हणजे पांडुरंगाचं रूप बघितल्यानंतर बघा, मला सुख झालं हो साजनी. तो हा विठ्ठल, हा म्हणजे प्रत्यक्ष आहे, उपाधी आहे. हा म्हणजे उपाधी आहे, म्हणजे तो विठ्ठल म्हटलेला नाही, तो हा या शब्दाला पण भर देता आलं पाहिजे. म्हणजे हा म्हणजे आहे चित्त प्रत्यक्ष. आपण म्हणतो ना, ही गाडी, ही म्हणजे आहे चित्त, असं. तो हा विठ्ठल, तो हा माधव बरवा. म्हणजे असं म्हटल्यानंतर बघा, मुक्ताबाई काय म्हणते, दादा रे, तुला जसं सुख झालं म्हणतोस ना, विठ्ठलाला बघून तुला जसं सुख झालं म्हणतोस ना, तसं विठ्ठलाला पाहून, विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर इतरांना का बरं सुख होत नाही? त्यावेळेला माऊली म्हणतात, मग ते बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. यासाठी भरपूर सुकृताची जोडी व्हावी लागते आणि मग विठ्ठलाची आवड व्हावी लागते. म्हणून समर्थ रामदास स्वामी पण म्हणतात बघा, बहुत जन्मीचे पुण्य जोडे, तरीच हा नरदेह जोडे, आणि तरच आपल्याला परमार्थ घडणार आहे. मग बघा, नुसतंच म्हणजे 83,99,999 जीव विनिमधून फिरून हा 84 लाखावा आपल्याला जन्म मिळालेला आहे. मग असाच नाही मिळालेला, मग त्यात पण मिळाल्यानंतर आपल्याला परमार्थ मिळणं हे महत्भाग्य आहे. हे महत्भाग्य आहे. म्हणून बघा, ह्यासाठी पुण्य लागते. म्हणून बहुत सुकृताची जोडी आहे म्हणून विठ्ठली आवडे. आणि काय पुढं, बाप रखवावर काय आहे पुढं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे, बाप रखमा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. सर्व सुखाचे आगर. मग आगर का म्हटलेलं माहितीये काय? आगर कशाला म्हणतात माहितीये? आपल्या मराठी भाषेमध्ये आगर हे बस स्टँडच्या आतमध्ये जे असतं ना, बस जिथे रिपेअरिंग होतात ना, त्याला आगर म्हणतात बघा. आणि जे बाहेर असतं ते बस स्टँड असतं, आणि जिथं रिपेअरिंग बस होत्यात त्याला म्हणतात आगर. मग बघा, आपलं हे आगर आहे कुठलं, हे परमार्थिक आगर आहे. आणि ही बस आहे, आणि ही बस रिपेअरिंग कुठं होते? ह्या परमार्थिक मध्ये होते बघा. म्हणजे ह्या आपल्या आषाढी सोहळ्यात होते, किंवा कीर्तन जिथं चालतं, जिथं प्रवचन चालतं, आता ऑनलाईन चालतं, हे आगर आहे.
तिथून आपण काय होतो, रिपेअरिंग होऊन जातो. आपल्याकडे काम आलेला असतो, आपल्याकडे लोभ आलेला असतो, आपल्याकडे दंभ आलेला असतो, आपल्याकडे संशय आलेला असतो, आपल्याकडे चिंता, हे सगळे जे विषय आलेले असतात ना, 88-64 आलेले असतात ना, हे श्रवण रूपी अमृत तुम्हाला मिळालं ना, त्यातून आपण काहीतरी घेतो आणि मग त्यातून आपण बाजूला होतो ना, हे आग्रह आहे ना. म्हणून बाप रखुमादेवीवर काय आणि पुढं म्हणून सांगितलं बघा, ह्याची थोर, मग थोर कधी कळते, ज्यावेळेस संत परंपरा मंडळ येते त्यावेळेला थोर कळते. आणि बघा, ती थोर भक्ती तुम्हाला कळण्यासाठी सद्गुरू यावे लागतात. हो बघ रे बाबा, हे तुझं भक्तीचं निवेदन होतं. ज्यावेळेला तुम्ही मी मातेच्या उदरात ना, आपण सोहम सोहम म्हटलो ना, सोहम सोहम म्हटलो, देवा मला इथून सोडवा. कधी 9वा महिना लागला मातेला, त्यावेळेला 9वा महिना ज्यावेळेला लागला ना, 30 दिवस आपण काय म्हणत होतो, प्रार्थना केली देवाला हात जोडून. प्रार्थना कधी करतात आणि निवेदन कधी ठेवतात माहिती आहे? आपण निवेदन ठेवलं भगवंताकडे. निवेदन ही 9वी पायरी आहे बघा. मगाशी आपण ऐकलं ना, भक्तीची 9वी पायरी काय आहे? निवेदन आहे बघा. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पाठश्रवण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. तर फॅन लावू, आत्मनिवेदन. मग आत्मनिवेदन आपण कधी करू शकतो? 9वी पायरी आहे. आत्मनिवेदन म्हणजे काय? त्याच्याशी एकरूप सख्य झाल्यानंतर आत्मनिवेदन आहे ना. मग सख्य भक्ती कधी आहे? मग सख्य भक्तीच्या पलीकडली म्हणजे देवाशी आपण सख्य, म्हणजे सुदामा हा सख्य भक्तीत होता बघा. सुदामा सख्य भक्तीत होता, म्हणजे इतकं सख्य होता, त्याच्याशी एकरूप होता. आणि त्यानंतर आपण आत्मनिवेदन भक्ती मांडू शकतोय. मग बघा, आत्मनिवेदनात 9वा महिना लागल्यानंतर तुम्ही मी आत्मनिवेदनात होतो, म्हणजे देवाशी आपण एकरूप होतो, तदाकार होतो. आता कसं बघा, म्हणजे निवेदन कोण मांडतो? निवेदनात येतो. मग तुम्ही आम्ही देवाला काय म्हटलो? देवा मला इथून सोडव, मला ह्या घाणीतून सोडव. म्हणजे तुम्ही आम्ही असं शिजत होतो ना त्या उदरामध्ये बघा, की जसं कुकरमध्ये बटाटा घातलेला असतो ना, तसं आपण उकडत होतो. तेवढं आपल्याला धग होत होते. आणि टाळूद्वारे आपण श्वास घेत होतो, टाळूद्वारे. आणि बेंबीद्वारे जी नाळ असते ना, त्याद्वारे आपण, सगळ्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी, बेंबीद्वारे आपण माता जे काय खाईल ते आपण खात होतो. आणि त्यातून आपलं उदरनिर्वाह करत 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 आपण निवेदन ठेवत होतो हात जोडून, देवा मला इथून सोडव. म्हणजे काय म्हणत होतो? म्हणजे सोहम सोहम, गरबी म्हणे सोहम सोहम. मग बघा, प्रार्थना आपण केलेली तो भगवंत ऐकतो. आणि 9 महिने 9 दिवस काय 2-4 दिवस होतील, त्यानंतर आपला जन्म होतो. गरबी म्हणे सोहम सोहम, बाहेर पडताची म्हणे कोहम कोहम. मी काय म्हटलोच नाही म्हणाला. गर्भात असताना निवेदन ठेवताना काय म्हटलं होतं आपण? देवा मला इथून सोडव, मी माझ्या आईत अडकणार नाही, मी माझ्या भावात अडकणार नाही, माझ्या पतीत अडकणार नाही, बायकोत अडकणार नाही, मुलात अडकणार नाही, संसारात अडकणार नाही, मी कुणाच्यातही अडकणार नाही. पण अडकलाच है ना, म्हणजे बाहेर पडताच म्हणे कोहम कोहम. मग ज्या वेळेला बघा, तुमचा माझा जन्म झाल्यानंतर बरोबर 10 सेकंद, 20 सेकंद, 1 मिनिटापर्यंत आपण टाळूद्वारे श्वास घेत होतो है ना. टाळूद्वारे श्वास घेत होतो, नाक अजून आपले बंद होते. मग टाळूद्वारे श्वास घेत होतो ना, तोपर्यंत आपण त्या परब्रह्माशी एकरूप होतो. मग डॉक्टर असं धरले, उचलले, वर केलं, नाकातनं सगळं तोंडातलं घाण निघून गेल्यानंतर बघा, त्या रडलो ना, रडल्यानंतर आपण मायेत अडकलो. आणि इथनं श्वास बंद झाला, नाकाने श्वास चालू झाला, मायेत आला. मग नाकाने श्वास ज्यावेळेला बंद होतो आणि परत इथनं चालू होतं ना, त्यावेळेला आपण आणि परत कनेक्ट होतो बघा. कधी? मेल्यानंतर. म्हणून नाकाने श्वास जो चालू झाला आणि जोपर्यंत बंद होणार, शेव अखेर टीव्हीवर बातमी येते बघा, त्याने अखेरचा श्वास घेतला. ऍक्च्युली कसं आहे माहितीये काय, अखेरचा श्वास सोडला म्हणायला पाहिजे है ना. आपण इथं सूत ठेवतो ना, म्हणजे अजून आहे का नाही जिवंत म्हणतो. सूत जर हल्लं नाही तर मग जिवंत नाही आहे ना. सूत हल्लं नाही तर म्हणजे अखेर श्वास सोडलेला आहे त्यानं. आता ते हुशार मंडळी, त्यांना कोण सांगा अखेरचा श्वास घेतला का सोडला. असो, तिकडे जायला नको. आपल्याला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की श्वास 21,700 वेळा आपण 24 तासातून घेत असतो. एका तासाला 900 वेळा श्वास घेत असतो. म्हणजे एका मिनिटाला 15 वेळा आपण श्वास घेत असतो. 15 वेळा ज्यांचा श्वास आहे ना, आपण नंतर मोजून बघा, एका मिनिटाला जर आपला 15 असेल, एका तासाला जर 900 असेल तर उत्तम भाग आहे. 16-17चे जर पुढे असेल तर आपल्याला धाप लागलाय म्हणायचं. तसं काय लगेच बघू नका आणि घाबरू नका. थोडा कमी आणा. कमी कसं आणायचं माहितीये काय, आपण नामस्मरण केलं ना, आपोआप कमी येतो. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी म्हणत 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 बघा. मग आपण बघा की आपल्या देहामध्ये सप्तचक्र आहेत ना,
आता तिथे येतो मगाशी जिथं आपण टाळोदार घेतलं तिथं देहामध्ये जे सप्तचक्र आहेत बघा, म्हणजे 2 नंबरच्या ठिकाणी मुळाधार चक्र आहे. बिंबीच्या जरासं खाली 4 बोटं खाली माऊलीने हे मला वाटतं 6व्या अध्यायात मांडलेलं आहे बघा. कुंडलिनी योगाचं सगळं सगळं मस्तपैकी असं मांडलंय. ते काय आता मी 40, 50, 70 वयापर्यंत ते मांडलेलं ते काय मांडत बसत नाही. म्हणजे खळखळतं पाणी असावं, 2 मोर असावेत, बदक असावं, आपण असं असं बसावं, हात ठेवून असं असं मांडीवर गुडघ्यावर असं हात ठेवून बसावं वगैरे वगैरे मांडलेलं आहे. आणि मग 1 नंबर 2 नंबरच्या ठिकाणी असं लक्ष केंद्रित करत करत मुळाधार चक्रापासून आपण स्वाधिष्ठान चक्रापर्यंत यावं. मग इथं अनाहत चक्र आहे, मग मणिपूर चक्र आहे, मग इथं विशुद्धी चक्र आहे, मग इथं 2 भुवयांच्या मध्ये आता मी जे कुंकू लावले ना, इथं काय आहे आज्ञा चक्र आहे, आणि मग इथं मस्तिष्क चक्र किंवा ब्रह्मचक्र म्हणतो. आता ह्या चक्रापर्यंत आपल्याला जात 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 आपण जातो ना. मग आता ह्या चक्र 2 भुवयांच्या मध्येच बरोबर इथं आज्ञा चक्र आहे बघा. जसं दरवाजा असतो ना, घराला दरवाजा असतो बघा, मग तो लाकडाचा असो, पत्र्याचा असो, कशाचा असो, दरवाजा महत्वाचा आहे. म्हणजे आत धूळ येत नाही किंवा नको ते वासना येत नाही किंवा दरवाजा महत्वाचा आहे. तसं या आपल्या देहाचा हा दरवाजा आहे 2 भुवयांच्या मध्ये. मग इथं बुक्का लावा, चंदन लावा, गंध लावा, कुंकू लावा, भंडारा लावा, पण लावा. तुकोबरायाने काय लावलेलं आहे, बुक्का लावला, साऱ्या विषयांचा बुक्का केला. म्हणून शास्त्र आहे त्याला पण, चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदा हरते नित्यम लक्ष्मी तिष्ठतो सर्वदा. भागवतात शास्त्र आहे बघा, चंदनस्य महत्पुण्यम, चंदनस्य महत्पुण्यम, चंदन लावल्यानंतर महत्पुण्य होतं, म्हणजे पुण्य प्राप्त होतं. चंदनस्य मत पवित्रम पापनाशनम, तुमचा देह पवित्र होतो, पापाचा नाश होतो. पवित्रम पापनाशनम आपदा हरते नित्यम, त्याचा ऍक्सिडेंटली अचानक मृत्यू होत नाही. आपदा म्हणजे अचानक संकट पण येत नाही त्याच्यावरती. आपदा हरते नित्यम लक्ष्मी तिष्ठतो सर्वदा, त्याच्याकडे कायमची लक्ष्मी तिष्ठत उभी राहते एका चंदना लावल्यानंतर. म्हणून आपण हिंदू धर्मात आलो, चंदन लावा, बुक्का लावा, लांब वडा, काही पण वडा, पण वडा. कपाळ उघडं ठेवायचं नाही. कपाळ उघडं कुणाचं असतं, नवरा मेलेलीचं ना, बरोबर आहे ना. मग नवरा मेलेलीचं कपाळ उघडं असतं ना, मग आपला अंतरी जो आत्माराम आहे ना, या मायेचा तो नवरा आहे. अंतरी जो कुटस्थ रूपानं कार्याला जो आहे ना, तो नवरा आहे. त्याचं स्मरण म्हणून मला कुंकू लावायचं आहे, बुक्का लावायचं, भंडारा, काही लावा, पण चंदन लावा, पण लावाच. म्हणून बघा, मग हे अजून एक शास्त्रीय कारण आहे. मला एक डॉक्टर म्हटले, एक मोठे असे डॉक्टर होते, MD त्यांनी काय म्हटलंय, शास्त्रामध्ये असं लिहिलंय, सायन्स असं सांगतं की 2 भुवयांच्या मध्ये ऍक्च्युली आपल्या देहामध्ये 3.5 कोटी रोम आहेत. म्हणजे तुकोबरायांचं पण अभंग याला प्रमाण आहे. मला तो अभंग काय पाठ नाही, पण त्याचे आधी असं आहे, गुगलला टाकलं तरी येईल की 2 मिले 64 किले असं आहे त्याचा अभंगाचं स्टार्टिंग. 2 मिले 64 किले, 2 जण भेटले 64 किले, म्हणजे काय, ह्याचे 32 दात, त्याचे 32 दात असं केले. आणि रोम 7 कोटी रोम असं त्यात उल्लेख आलेला आहे. म्हणजे ह्याचे 3.5 कोटी, त्याचे 3.5 कोटी, 7 कोटी आपल्या देहात रोम आहेत. मग बारीक 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 असे छिद्र आहेत ना, इथे इथं बारीक बारीक. ते छिद्र ज्या वेळेला बंद होतात ना, म्हणजे आपण चंदन लावल्यानंतर छिद्र बंद होतात ना, त्यावेळेला शास्त्रीय कारण सांगवले, डॉक्टर सांगितलेलं, त्यावेळेला बघा त्या देहाला आत्मस्थिती प्राप्त होते. आत्मस्थिती म्हणून तुम्हाला ज्योतिताई, तुमचा आवाज बंद करा ना, त्यामुळे महाराजांचा आवाज येत नाही. मग सप्तचक्राचा भाग चालू होता, म्हणजे त्या मनुष्याला तिथं स्थिती प्राप्त होते, आत्मस्थिती. मग ज्यावेळेला ब्रह्मचक्रापर्यंत आपण येतो, कुंडलीने आवाज देतो, मग ब्रह्मचक्रापर्यंत आल्यानंतर बघा, तुम्ही आम्ही परत त्या परब्रह्माशी एकरूप होतं. हा मला एक भाग इथं सांगायचा होता. जसं आपण मातेच्या उदरात असताना निवेदन ठेवलं होतं, तसं आपण म्हणजे बघा, आपण रामकृष्णारे वाचेन म्हणत 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 वाचेन आतमध्ये परेपर्यंत आलो ना,
मग परेतून आल्यानंतर असं व्हायब्रेट व्हायला लागतं शरीर आपलं, आणि व्हायब्रेट होत 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 बरोबर आपण मस्तिष्क पर्यंत आपण व्हायब्रेट व्हायला लागतो. आपल्याला जाणीव होते, आपण हात ठेवून बोट ठेवून आपण बघायचं की तिथपर्यंत आपल्याला जाणीव होते की आपल्या म्हणजे नखशिखांत आपण नामस्मरण करत असतो. त्यावेळेला आपण परब्रह्माशी एकरूप होतो. म्हणून सांगितलं ह्याची थोर भक्ती. मग आता भक्ती बघा कळली आता की कुठली थोर भक्ती आहे. ज्यावेळेस संत परंपरा मंडळी येतात आणि तुम्हा आम्हाला शिकवतात की आपलं हे भक्तीचं निवेदन होतं, आणि तू या भक्तीच्या निवेदनाद्वारे बाबा आता पण मग ज्या वेळेला आपण मातेच्या उदरात असताना निवेदन ठेवलं ना, तेच निवेदन आता पूर्तता करायला सद्गुरू आपल्याला घेतलेले आहेत. मग आपल्याला बघा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे, म्हणून विठ्ठलाची आवड व्हायचं असेल तर यासाठी भरपूर आपण पुण्य करून आलेलो आहोत. मग आता बघा त्याची थोर भक्ती आवडते देवा. मग बघा तो भगवंत आहे ना, तो देव आहे ना, तोच आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे देखीला देखीला माय देवांचा देव है ना, म्हणून माऊली म्हणतात ना, देखीला देखीला माय देवांचा देव भेटलेला असताना आपण अजून नको त्या देवात आपण अडकायचं नाही आता है ना. एकदा का चेअरमन भेटलेला असताना मग पिऊनची काय गरज असते का हो? पिऊनची काय गरज नसते ना. मग चेअरमन भेटलाय, आज परब्रह्म आपल्याला भेटलेला आहे, अजून आपण ह्या देवाला जातोय त्या देवाला जातोय, अमुक करतोय तमुक करतोय, तू उपास तपास ह्यात अडकत बसायचं नाही. आता भक्ती निष्ठेनच करता आली पाहिजे. बघा समर्थ रामदास स्वामी पण म्हटले, जाऊन तेथे जावे तरी विवेक सहित जा है ना. जाऊन तेथे जावे, आपल्याला जायचं नाही, जाऊन तेथे जा म्हणजे काय, जायचं असलं तर पण विवेक घेऊन जा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय धुणे. हेच म्हणता आलं पाहिजे तिथे गेल्यानंतर. तिथं गेल्यानंतर पण मला तेच आठवलं पाहिजे, तो एकच परब्रह्म आहे. म्हणून बघा परब्रह्म कधी आलेला आहे, आणि मग 3-4 प्रश्न आहेत तिथं. परब्रह्म कधी आलेला आहे, परब्रह्म कसा आलेला आहे, आणि परब्रह्म केव्हापासून आहे. बघा हे 2-3 प्रश्न आहेत बघा. मग परब्रह्म कधी आणि केव्हा आलेला आहे बघायला गेलं तर कसं आहे बघा, की आपण म्हणतो ना पुंडलिकाने वीट फेकली, पुंडलिकानं वीट फेकली आणि तो विटेवरती उभा राहिलेला आहे. सुंदर त्यानं उभा विटेवरी म्हटले ना तुकोबर आहे. मग आता पुंडलिकाने वीट कधी फेकली, पुंडलिकाने वीट कधी फेकली? ज्ञानोबर आहे 1275 काळ त्यांचा, तुकोबरायांचं 1600 आहे, 1400 एकनाथ महाराजांचा आहे. पण पुंडलिकाचा एवढा असा काळ परफेक्ट सांगता येत नाही. कोण 600 म्हणते, कोण 700 म्हणते, काय असेल ते, कोण 1000 म्हणते, काय असेल ते. म्हणजे 700-800, 10,000, 1400 वर्षापूर्वी आपण म्हणूया. मग आता एक 1400 वर्षापूर्वी पुंडलिकाने वीट फेकली आणि त्यावेळेला ते पांडुरंग उभा राहिलेला आहे, असं आपण एक भाग बघूया. आणि दुसरा जर भाग बघायचा ना, तर परब्रह्म म्हणजे साक्षात पांडुरंग कुठून आलेला आहे, द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हटले ना. मग आता तो द्वारकेचा जो राणा आहे ना, तोच आता इथं आलेला आहे. गोपाळपुरात आला रुक्मिणीच्या पाठीमागून, आणि पंढरपुरात आलेला आहे. मग तो जो आहे ना, तो द्वारकेतून आला. कधी आला द्वारकेतून? म्हणून समर्थ रामदास स्वामी दासबोधात लिहिलेला आहे 4760 वर्ष झाली. कधी? कलियुगाला सुरुवात होऊन. मग कलियुगाच्या आधी एक 50 वर्ष आधी काय होतं, युद्ध झालं होतं. म्हणजे कलियुग स्टार्ट व्हायला श्रीकृष्ण निघाले होते. म्हणजे द्वापर युगाच्या शेवटी श्रीकृष्ण इकडे आले होते. म्हणजे 5100 वर्ष झाले. आता 4760 आणि आताचे 350 ऍड करायचं, 1652 ते 1660 पर्यंत समर्थ रामदास स्वामींनी दास बदलेले. 8 वर्ष शिवतर गणित, 8 वर्ष लिखाण चालू होतं. असो, मग तिथनं पुढे 350 वर्ष ऍड केले की किती झाले, 5100 वर्षापूर्वी काय कलियुग आलेला आहे. मग तेव्हा मग श्रीकृष्ण पांडुरंग झालेला आहे. मग तेव्हा पांडुरंग आलेला आहे का? आधी 1400 वर्षापूर्वी, मग आता 5000 वर्षापूर्वी. मग आणि नामदेव महाराज काय म्हणतात, युगे 28 विटेवर उभा. पुंडलिकाने वीट फेकली 1400 वर्षापूर्वी. नामदेव महाराज काय म्हणतात, युगे 28 विटेवर उभा. सगळे प्रश्न आहेत ना. मला हे प्रश्न जवळजवळ 20 वर्षापूर्वी पडलेले, आणि मी बरीच वर्षे 10 वर्ष झाले ह्या कीर्तनकाराला विचार, त्या कीर्तनकाराला विचार, ह्यांना विचार, त्यांना विचार, सत्पुरुषांना बऱ्याच जणांना विचारायचो. प्रश्नाचं उत्तरच मला मिळायचं नाही. हे वाच, ते वाच, ते वाच, ह्या अध्यात्मात बघ, त्या अध्यात्मात बघ. आता एवढं सगळं अभ्यास केला, एवढा अभ्यास केला बघा त्याचा. तर असं बघा बऱ्याच कीर्तनमध्ये पण घेतलेला आहे हा भाग.
तर कसं आता युगे 28 आहे नेमकं, हा एक भाग बघा. आणि पांडुरंग केव्हा कसं आलं हे सगळं आता बघूया आपण 15-20 मिनिटांमध्ये. शांत ऐका म्हणजे लक्षात येईल. 4 युग आहेत ना, 4 युग आहेत. कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापर युग आहे, कलियुग आहे. मग कृतयुग आहे 17,28,000 वर्षाचं, त्रेतायुग आहे 12,96,000 वर्ष, आणि द्वापर युग आहे 8,64,000 वर्ष, आणि कलियुग आहे 4,32,000 वर्ष. हे सर्वांचं एक महायुग म्हणायच्याला. कृत, त्रेता, द्वापर, कली याला म्हणायचं एक महायुग. हे 43,20,000चं हे एक महायुग आहे. हे एक महायुग, 2 महायुग, 3 महायुग, 4, 5 असं करत करत 27 महायुग आतापर्यंत संपली. 27 महायुग आतापर्यंत संपलेले आहेत. कुठली 27 महायुग संपली? ह्या मन्वंतरातली. आता हे मन्वंतर कुठलं चालू आहे? वैवस्वत मन्वंतर चालू आहे. कुठलं? वैवस्वत मन्वंतर. कॅलेंडर मध्ये, पंचांग मध्ये असतं बघा, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे, भरतखंडे, जम्बूद्वीपे, दंडकारण्य देशे, नर्मदा तीरे, श्री शालिवायन शके 1946 चालू आहे. म्हणजे 47 वाटतं. मग मराठी वर्ष पण आपल्याला एवढं लक्षात राहत नाही असं. मग बघा की काय सांगतो, मग तेव्हापासून आता म्हणजे 27 महायुग आतापर्यंत संपली ह्या वैवस्वत मन्वंतरातलं. लक्षात येते का बघा? लक्षात येते ना? वैवस्वत मन्वंतरातलं 27 महायुग संपली. 28वं चालू झालेलं आहे. 28तलं कृतयुग संपले. 17,28,000 वर्ष. त्यावेळी रावण आलेले नाही, रावण होता त्यावेळेला. हिरणाक्ष आणि हिरण्यकशिपू पण होतं. आणि नंतर मग द्वापर युग आलेला आहे. त्रेतायुग आलेला आहे. मग त्रेतायुगात श्रीराम प्रभू आले, आणि मग त्यावेळेला बघा रावणाचा वध केला. मग त्रेतायुगात श्रीकृष्ण स्वारी आले. मग 8,64,000 वर्ष संपल्यानंतर मग श्रीकृष्ण झाल्यानंतर बघा मग आता कलियुग स्टार्ट झालेला 5,100 वर्ष. हे आता युगे 28 असं झाले येते. लक्षात आलं? ह्या मन्वंतरातलं. आणि ह्या मन्वंतराचं नाव आहे वैवस्वत मन्वंतर. म्हणून मनु राजा एक देहपुरी असे नांदतो त्याची दोन्ही नारे. मग ह्या दोन्ही नारेत ना पुत्र पौत्र संपन्न भारी. तुम्ही आम्ही पुत्र पौत्र संपन्न भारी. म्हणून त्यांचं आपला बाप आहे पहिला मनु राजा, हा आपला वैवस्वत मन्वंतराचा हा आपला बाप, आणि शत्रुपा ही आपली आई. मनु आणि शत्रुपा हे स्टार्टचे. मग तिथूनच पुढे अत्रि ऋषी वगैरे वगैरे हा सगळा कार्य बघतो. आता तिकडे कमी जात बसत नाही, कारण ते लय मोठा भाग आहे. मग परत आता आणि कधी तर बघू. मग हा मनु राजापासून 27 म्हणजे आता 27 महायुगाच्या आधी हा मनु राजा झालेला आहे. आणि तिथून पुढे मनु राजाचं आयुष्य 28 युग आता चालू झालेला आहे. मग 29 येणार. मग 30 असं करत 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 71 महायुग होणार ह्या वैवस्वत मन्वंतराचं. मनु राजाचं वर्ष संपणार. 71 महायुग म्हणजे 43,20,000 गुणिले 71 केलं ना तुम्ही, 30-31 कोटी वर्ष होत्यात. म्हणजे एवढं वर्ष आयुष्य असणार आहे त्यांना. आणि ह्या एका युगामध्ये इंद्रदेव असतो. 71 महायुग इंद्रदेवाचं आयुष्य असतं. मग दुसरं 8वं मन्वंतर येणार. 8व्या मन्वंतरात पण 71. मग 9वं मन्वंतर येणार, त्यात 72 होतं एकदा. 2 ह्याच्यात ना 72 एकदा होतं. मग आणि 9, 10, 11, 12, 13 असे 14 मन्वंतर होणार ह्या कल्पातले. मग आता हे चालू जे आहे ना कल्प, हे वराह कल्प चालू आहे. लक्षात आले ना? लय कन्फ्युज होत नाही ना? का व्हाले कन्फ्युज? नाही ना? मग वराह कल्प चालू आहे. हे वराह कल्प म्हणजे काय? आता आणि हरिपाठ मध्ये माऊली म्हणतात बघा, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रचे होय देह त्यांचा, तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी. हा जो कल्प शब्द आलाय ना, हा कल्प एवढा मोठा आहे. आणि त्या एका कल्पामध्ये 14 मन्वंतर असतात. 14 मन्वंतर. मग 14 मन्वंतरातलं पहिलं सारंभ मन्वंतर संपले, दुसरं संपले, 3, 4, 5, 6 मन्वंतर संपले. तसे एका वर्षात 12 महिने. तसे एका कल्पामध्ये 14 मन्वंतर. 14 मन्वंतरातले हे 7वं मन्वंतर चालू झाले आहे आता. मग 7व्या मन्वंतरातले 28 महायुग संपले. लक्षात आलं? 28 महायुग संपले म्हणजे 28 चालू आहे आता. म्हणून युगे 28 म्हणतात. मग असे करत करत 14 गुणिले 71 केला ना तुम्ही, 994 होतं. आणि एक एकदा 72 होतं. 2 वर्षात अधिक महिना येतो ना, तसं एक एकदा 72 होतं. 6 वेळा 72 होतं या 14 मध्ये. मग 994 अधिक 6 केलं की 1000 महायुग. 1000 महायुग म्हणजे एक कल्प, आणि 1000 महायुग म्हणजे ब्रह्मदेवाचा हा एक दिवस झाला.
आणि हा एक दिवस म्हणजे 432 कोटी वर्षाचा हा एक दिवस आहे. हा फक्त सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 432 कोटी वर्ष ब्रह्मदेवाचे आहेत आयुष्य. किती मोठं ब्रह्मदेवाला आयुष्य बघा. आणि एवढीच मोठी आणि रात्र असणार आहे 432 कोटी वर्षाची, म्हणजे 1000 महायुगाने रात्रीची होणार. त्यावेळेला ब्रह्मदेव उत्पत्ती स्टॉप करतो, त्यावेळेला कल्पांत होतो बघा, महाकल्पांत म्हणतात ना. तो ब्रह्मदेव ज्यावेळेस झोपतो ना त्यावेळेस तो महाकल्पांत होतो. म्हणजे हत्तीचे सोंडे एवढे, पाऊस वगैरे पडतो काय काय अजून बरंच काय काय ते दासबोधात माऊली समर्थांनी मांडलेलं आहे. मग 1000 महायुग रात्र होते ना त्यावेळेला सगळे जीव आपल्या कवेत घेतो ब्रह्मदेव, त्यावेळी उत्पत्ती स्टॉप होते, काहीच करत नाही. मग सकाळ ज्यावेळेला होते ना ब्रह्मदेवाची त्यावेळेला आणि परत स्टार्ट, म्हणजे दुसरा दिवस चालू होता. आता हा परार्ध चालू झालेला आहे, म्हणजे ब्रह्मदेवाला 50 वर्ष संपलेत. 50 वर्ष संपलेत. आता 51 वर्षातला हा पहिला दिवस चालू आहे. पहिल्या दिवसातलं 7व्या मन्वंतरातलं 28 युग चालू आहे. म्हणजे 6 मन्वंतर आतापर्यंत संपलेत. म्हणजे ह्या युगातले जवळजवळ 456 महायुग संपलेत 1000 महायुगातले. असो लय किचकट वाटत असलं तर पुढे जाऊ आपण. मग बघा, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हा जो कल्प आहे ना एवढा मोठा आहे. मग म्हणून म्हणतात काय, युगे 28 विटेवर युगा. ह्या मन्वंतरातलं काय म्हणतात नामदेव महाराज, तेव्हा आलेला आहे पांडुरंग असं म्हणतात. मग असं म्हटल्यानंतर बघा, पहिला काय म्हटलो आपण 1400 वर्षापूर्वी, नंतर म्हटलो आपण श्रीकृष्णच पांडुरंग झालेला आहे 5000 वर्षापूर्वी. आता म्हटलं आपण का युगे 28, किती वर्ष झाले, 30 म्हणजे 12 कोटी वर्ष झाले युगे 28 ला. 28 म्हणजे 30 कोटीचे 28 आज काल असते नामदेव महाराज माऊली म्हणजे मी युगे 28 म्हटल्यानंतर बघा माऊली काय म्हटले, नाही युगे 28 नाही आज कालचे म्हटल्यानंतर नामदेव महाराज नतमस्तक झाले, नमस्कार केले आणि म्हणाले, काय म्हटले, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. तेव्हा नव्हते चरा तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पांडुरंग. म्हणजे ते काय बघा, हे तर विषय मागचं 6वं विषय संपला, पण विषय संपला. नवे या कल्पाचाच, ह्या एक दिवसाचा कल्पाचाच विषय संपून गेला. ब्रह्मदेवाचे 50 वर्ष मागे झाले उत्तर परार्धाचे, तेही विषय संपला. उत्तरार्धातला पहिला दिवस चालू झालाय, हाही विषय संपून टाकलाय. जेव्हा नव्हते चराचर, म्हणजे जेव्हा पृथ्वीच नव्हती, जेव्हा हे चराचरच नव्हतं, जेव्हा हे आकाश काय सूर्य तारे काहीच नव्हते, तेव्हा होते पंढरपूर. आता तेव्हा पंढरपूर कसे होते, जसं आपण एखाद्या बिल्डिंग बांधत असतात ना, किंवा एखादी शाळा बांधत असतात त्यावेळेला बिल्डिंग नसते पण असं एवढी नियोजित जागा वगैरे, तसं त्यावेळेस कसं ब्रह्मांडाच्या वरती तयार होतं ते, इथे परब्रह्म येणार आहे असं तेव्हा परब्रह्म आलेला आहे. मग ब्रह्मदेवाला पण लिमिटेड आहे आयुष्य आहे ब्रह्मदेवाला, आणि विष्णुदेवाला पण आयुष्य आहे, आणि शंकर देवाला पण. म्हणजे हे सगळं मांडलेलं आहे. आता एक भाग जर मांडत गेलो तर लय भाग आहे. मग ब्रह्मदेवाचं एवढं एक दिवस आहे, ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे, तेवढं विष्णुदेवाची एक पल आहे, शंकर देवाची एक घटिका म्हणून सांगितलंय, एवढं मग त्यांना पण आयुष्य आहे. म्हणून माऊली म्हणतात ना काय, त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. त्रिगुण आसार आणि निर्गुण एक सार. पण त्रिगुणांना आसार का म्हटले बघा, त्रिगुणांना आसार का म्हटले, हा पण भाग इथे येतो बघा. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, त्रिगुण म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, रजसत्व तम ना, हे त्रिगुण आहेत. मग यांना आसार का बरं म्हटले, शंकर महादेव पण आसारमध्ये येतात का, विष्णू पण आसारमध्ये येतात का, आणि ब्रह्मदेव आसारमध्ये का येतात, त्याला 2 कारण आहेत. आता म्हणजे लिमिटेड वर्ष, जिथं वर्ष येतात, जिथं दिवस आहेत, जिथं पल आहे, जिथं घटिका आहे, तिथं लिमिटेड मध्ये आले ना, लक्षात आलं ना. म्हणजे यांना पण आयुष्य मर्यादा आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांना आयुष्य मर्यादा आहे, म्हणून ते आसाराचा भाग आहे. एक भाग झाला. दुसरा भाग आहे अलीकडला भाग आहे. अलीकडला भाग म्हणजे कसं, परब्रह्म एक आहे, परब्रह्माला वाटलं एकोमहा अनेका, म्हणजे मी एकटा आहे, अनेक व्हावेत असं ज्यावेळेस वाटलं, म्हणजे इच्छा झाली. परब्रह्माला इच्छा होत नाही, व्यवस्थित श्रवण करा, परब्रह्माला इच्छा होत नाही, फक्त ती स्फूर्तिरूप इच्छा झाली, स्फूर्तिरूप. आणि तो तिथं अहंकार निर्माण झाला ना, अहंकार पण होत नाही परब्रह्माकडे,
फक्त तो स्फूर्तिरूप अहंकार. मग तो स्फूर्तिरूप अहंकार झाल्यानंतर बघा लगेच वाटल्या तिथं मूळ माया जन्माला आली. ओम नमो जी आद्या आद्या आदिशक्ती तिथं मूळ माया म्हणजे आदिशक्ती निर्माण झाली आणि तिथंच आदिशक्ती मूळ माया निर्माण झाल्यानंतर त्या मूळ मायेला परब्रह्म मग आदिशक्ती मूळ माया मग त्या मूळ मायापासून गुण माया झाली. मग ती गुण माया गुणांना प्रसवली त्यांना व्याली. मग प्रसवल्यानंतर बघा गुण माया मग तिथं रज सत्व आणि तम गुण माया गुणांना प्रसवल्यानंतर गुण प्रगट झाली. रज सत्व तम म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश गुण मायेच्या अलीकडला भाग आहे म्हणून याला काय म्हटलं जातं आसारचा भाग आहे. आणि मूळ मायेच्या पलीकडला जो भाग आहे ना परब्रह्म एक आहे म्हणून त्या परब्रह्माला म्हटलं जातं सार. त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ. मग अलीकडला भाग आहे म्हणून यांना काय म्हटलं जातं आसारतेचा भाग म्हटला जातो. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश रजसत्वोत्तम गुण मायापासून गुण प्रसवले गुणांना प्रसवल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश जन्माला आले रजसत्वोत्तम. मग त्या तमोगुणापासून आकाश आकाशापासून वायू वायूपासून तेज तेजापासून पाणी पाण्यापासून ही पृथ्वी निर्माण झाली. ही पृथ्वी तुम्ही आम्ही उभा राहिलेली पृथ्वी आणि ही पृथ्वी आपली तुमची माझी पृथ्वी देह आहे. ही पण पृथ्वी पाण्यापासून निर्माण झाली. माते 3.5 पित्या 3.5 शोणित लाळ मूत्र स्वेद याच्यापासून ही पृथ्वी निर्माण झाली. आणि ही पृथ्वी निर्माण झाल्यानंतर या पृथ्वीवर 4 खाणी 4 वाणी 184 जीव योनी जन्माला आलेले आहेत. हा सगळा असा विस्तार आणि ह्याला जर आपण बघत आणि गेलो तर हा लय चिंतनाचा भाग मांडला जातो. असो हा झाला भक्तीचा भाग झाला. आणि परब्रह्म केव्हा आले कसं आले कुठून आले हा आपण सगळा भाग इथं बघितलेला आहे. युगी 28 पण भाग इथं बघितलेला आहे. म्हणून बघा हेची थोर भक्ती आवडते देवा. मग हा देव तेव्हा आलेला आहे. देखील माय देवांचा देव हा परब्रह्म पांडुरंग तुमच्या मायासाठी आलेला आहे भेटलेला आहे म्हणून आपण त्याची भक्ती करायची आहे. आपल्याला वाटतं आता मोक्षाला जायचं आहे तर तुकोबर आहे तर मोक्ष मागत नाहीत न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देशदा. मग मुक्ती जर मिळाली आपल्याला मग धन जर मिळालं धन तर घेतलंच भागा सोडून द्या. जर मुक्ती जर मिळाली तर मी देवा तुझ्यात विलीन झालो तर मला तुझ्यात विलीन झाल्यानंतर बघा तुझ्यापासून मला सेपरेट अशी भक्ती करता येणार नाही. तुझ्यापासून मला सेपरेट अशी भक्ती करता येणार नाही म्हणून ना मला बाजूलाच ठेव. खुशाल म्हणजे तुका म्हणे गर्व असे सुखी घालावी जन्माशी. म्हणजे तुम्हाला आणि जन्माला घाल कधी संत संग देणार असतील तर संतांची संग जर देणार असतील आणि तुझी भक्ती जर प्राप्त होणार असेल तर मला तू खुशाल मला जन्माला घाल आणि खरोखर मला जन्माला घाल. म्हणजे खरोखर जन्माला घाल का जन्माला घाल तर तुझी मला भक्ती करता येईल. मी तुझ्यात विलीन झालो. बघा आपण समुद्रात उभा राहिले आणि समुद्रात उभारल्यानंतर आपण समुद्राचं पाणी घेतो आणि शेजाऱ्याला दाखवतो बघ हे समुद्र बघ. तो काय म्हणेल ओंजळीत पाणी आहे हे समुद्र नव्हे. बरोबर आहे ना हे समुद्र नव्हे ओंजळीतलं हे पाणी आहे. पण हेच ओंजळ मी सोडलो परत ते समुद्रच झालं ना. मग ते पाणी ओंजळीतलं पाणी आणि समुद्र एकच झालं तिथं फरक नाही. पण ज्या वेळेला ओंजळ येते त्यावेळेला ओंजळीतलं पाणी म्हणतो समुद्र म्हणत नाही ना. तसं अथांग सागर आहे तसं अथांग ते परब्रह्म स्वरूप आहे. मग ज्यावेळी ओंजळीत येतो या देहात येतो ना तो आत्माराम रूपानं कुटस्थीच्या रूपानं आतमध्ये येतो ना तुमच्या माझ्या त्यावेळी तो ओंजळीचा आकार घेतला जातो. आता मला काय म्हणत तुम्ही पांडुरंग तवनकर कोल्हापूरची ओंजळीचा आकार झाला. मग हा ओंजळीचा आकार सुटला तर मग आणि त्याच्यात विलीन झालो ना. मग त्याच्यात विलीन झाल्यानंतर मला त्याची भक्ती असं सेपरेट करता येत नाही म्हणून आपल्याला जन्म घ्यावा वाटतो बघा. म्हणून जन्म कशासाठी घ्यायचं त्याची भक्ती करायसाठी त्याची बघा भक्ती करून आपल्याला बघा काय करायचं भक्तीत आपल्याला न्हावून जायचं दंग होऊन जाता आलं पाहिजे. म्हणून ह्याची थोर भक्ती आवडते देवा. देवाला काय आवडतं हेच आवडतं म्हणजे भक्ती करणं आवडतं. म्हणजे भक्त जो आहे ना तो आवडतो म्हणून त्याला काही द्यायला लागत नाही. येथे काही सांडावे लागत नाही येथे काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाहिजे म्हणजे कळे. एक विचार शोधून पाहिजे म्हणजे कळे. फक्त आपल्याला तो विचार शोधून पाहता आला पाहिजे मग कळणार आहे. आणि तो विचार म्हणजे काय तो भक्तीचा विचार आहे. म्हणून बघा ह्याची थोर भक्ती आवडते देवा. मग आवडते देवाला काय आवडतं देवाला काय आवडतं देवाला आपल्याला काय आवडतं बघा आहे ना. संपदा 16 नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. मग ध्यास आता पंढरीचा लागला पाहिजे ना.
आता वारी चालू झाली, आता ध्यास आता आपल्याला सगळं तेच लागले बघा, ध्यास. आणि ह्या ध्यासात आपण राहिलो ना, आणि ह्या ध्यासात राहिल्यानंतर बघा आपण त्याच्याशी एकरूपच होत असतो. आणि तुमची माझी पुण्याई नुसता वारी पुरतच राहणार नाही आहे. आता जे आपण काय स्टार्ट केलं ना, इकडं जायचं, हे करायचं, ते करायचं आहे, आता जिथे सगळं सगळं काय काय आतापासून चालू केलं ना बघा, किती किती आता यांना फोन कर, त्यांना फोन कर, ह्यात राहा, पत्रिका काढ, अमुक कर, तमुक कर. आणि ही जे आहे ना, हे पुण्याचा भाग चालूच झाला. इथून पुढे पुण्याचा भाग चालूच झाला. म्हणून बघा, भगवत भक्ती उत्तम, तुम्ही भगवंताची भक्ती करतो उत्तमच आहे, भगवत भक्ती उत्तम, त्यावरी संत समागम, हा संतांचा समागम इथं प्राप्त होतो आपल्याला वारीमध्ये. त्यावरी हा संत समागम, काळ सार्थक हाची वरम लाभ जाणावा. आणि हा काळ आहे ना, हा सार्थकी लागणार आहे. तुम्ही आम्ही बाहेर कुठेही गेलो तिथं काळ सार्थकी लागणार नाही. तुम्ही आम्ही बाहेर काहीतरी इकडं तिकडं काहीतरी खेळत बस, काहीतरी खात बस, काय ते काय म्हणतात त्याला, पाणीपुरी खा, मग खा, काय तर खायचं नाही असत ना बघणे, काहीतरी आपण करत बसतो ना, तिकडे काळ सार्थक लागणार नाही. पण भक्तीच्या बघा पाऊले चालती पंढरीची वाट म्हटल्यानंतर इथं आपल्याला एक एक पावलाला आपल्याला काय मिळणार आहे, पुण्य प्राप्त होणार आहे. म्हणून ही पाऊले चालती पंढरीची वाट, म्हणून काळ हा सार्थकीच आपल्याला लागणार आहे. म्हणून आषाढी वारी चालू झालेला आहे, त्यात आपल्याला भक्तीत दंग होता आलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने नवविधा भक्ती अशी आहे ना, त्यातच आपल्याला विलीन होता आलं पाहिजे. आणि हे पण पांडुरंगाला आवडतं. म्हणून ह्याची थोर भक्ती, आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. म्हणून तुमची माझी माया जी आहे ना, ती संकल्पावी आहे. कसं संकल्प बघा, म्हणजे आपण संकल्प घेतो ना, मी उद्यापासून अमकं सोडून देतो, उद्यापासून मी असं राहणार आहे, उदक घेतो, संकल्प करतो आणि पाणी सोडतो ना, हे संकल्प केला जातो. एक छोटासा भाग आहे बघा, मला ऑटो लावून मी सांगतो. छोटासा म्हणजे गोष्टच आहे थोडक्यात. ज्या वेळेला विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषी, विश्वामित्रांच्याकडे वशिष्ठ ऋषी आले होते. आणि वशिष्ठ ऋषी आले नंतर बरेचसे अशी चर्चा झाली विश्वामित्र आणि वशिष्ठांच्यात, अध्यात्मावरती चर्चा झाली वगैरे वगैरे, हे असं आहे, ते तसं आहे, प्रब्रह्म वगैरे वगैरे, निर्गुण निराकार वगैरे वगैरे, अध्यात्माच्या बरेच चर्चा झाल्या. 2-4 महिने चर्चा झाल्या. हे झालं ग्रंथ वेदांताची चर्चा झाल्यानंतर 2-4 महिने झाल्यानंतर ह्यांची प्रस्थानाची वेळ आली. मग वशिष्ठ ऋषी म्हणाले आता आम्ही निघतो आता. मग निघताना बघा, आपल्या पण इथं आहेत बा माता भगिनी आल्यानंतर आपल्या घरी पण आपली आई वगैरे असेल तर काय करतात, खणा नारळाने वटी भरून त्यांची पाठवणी करत असतात बघा, है ना, कुंकू वगैरे लावून. मग त्यावेळेला ह्यांनी ना काय केले, आपल्याकडे जे आहे ना ते आपण देतो ना. आता कोकणात गेलो की आपण, आपल्याला त्यांनी आंबे देतात बघा, है ना. आमच्याकडे कोल्हापूरला आलं तर आम्ही ऊस देणार किंवा गुळ देणार, अशातला प्रकार असतो. पुण्याला आल्यानंतर, आळंदीला आल्यानंतर तुमच्याकडे काय देत आहे ते तुम्ही नंतर सांगा. असो, मग आता वशिष्ठ ऋषी जायची वेळ आली ना, त्यावेळेला हे विश्वामित्र ह्यांच्याकडे काय होतं, 1000 वर्षाची तपश्चर्या होती ना. मग आता 1000 वर्षाची तपश्चर्या होती ना, मग त्यांनी काय केलं, 1000 वर्षाचं तप त्यांना अर्पण केलं. 1000 वर्षाचं तप त्यांना अर्पण केले आणि देव केले. त्यांनी पुण्य घेतली आणि निघून गेले. बरीच वर्ष संपले, बरीच वर्ष गेले. मग ज्यावेळेला विश्वामित्र यांच्याकडे गेले, वशिष्ठांच्याकडे आश्रमात गेले, वशिष्ठ ऋषी म्हणजे काय, सद्गुरु परंपरा. आणि बघा वशिष्ठांच्याकडे गेल्यानंतर वशिष्ठ बरीच चर्चा झाली वगैरे वगैरे वगैरे. मग यांची प्रस्थानाची वेळ आली, निघण्याची वेळ आली, कोणाची, विश्वामित्रांची. मग आता विश्वामित्रांना काय वाटलं, मी ज्या वेळेला ह्यांना माझ्याकडे ज्या वेळेला आले होते ना, त्यावेळेला मी 1000 वर्ष तप दिलेला आहे. आपण पण कोणाच्या तर लग्नात जातो का नाही, लग्नामध्ये गेल्यानंतर बघा आपण त्यांना जसं आहेर देतो ना, त्या पद्धतीने आपण पण अपेक्षा धरतो बघा. आमच्या आई काय सांगायची माहितीये काय, हा डबा घेऊन जा, लहानपणी हो जर्मनचा डबा द्यायची, मला वाटतं 100-200चा, आणि हे काकीना दे. आणि काकीना दिल्यानंतर सांग त्यांना, काकी मी चाललोय, 2-3 वेळा सांगायचं, काकी मी चाललोय. मग काकीला लक्ष द्यायचं, याला साडी द्यायची बाबा आहेरला, आणि 150 रुपयाचा डबा आणि ते 150 रुपयाची काकी साडी द्यायची. असं आपलं पण तसंच असतं बघा. जेवढं मोठं आहेर ना तेवढ्या प्रकारची साडी असते, बरोबर आहे ना ताई. फॅन आला ना त्या प्रकारे साडी,
फ्रीज आणले ना, तिजोरी आणले ना, त्या प्रकारचं असते बघा आहे. असं तिकडे जायला नको आपल्याला. मग सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की त्यांनी 1000 वर्षाचं तप दिलं होतं ना, मग तशाच प्रकारचं मला काय देतील काय, त्यांच्याकडं अपेक्षा होती वशिष्ठांच्याकडं यांना, विश्वामित्रांना. महिने असं बघतच राहिले होते. आणि त्यांनी काय केले, विश्वामित्र असे कुंकू लावले आणि त्यांना काय केले, आहेर म्हणून काय केले, अर्ध्या घडीचं संत संगत त्यांना प्राप्त करून दिली. अर्ध्या घडीचं वशिष्ठ म्हणजे सद्गुरू, संत संघ ना, म्हणजे आपल्याकडे जे आहे तेच देणार त्यांनी. संत संगती त्यांना अर्ध्या घडीची, ती पण एक घडीची नाही, अर्ध्या घडी संत संगत त्यांना दिली. त्यांनी बघतच राहिले असे, अर्ध्या घडी संत संघ. मी यांना फ्रीज दिले, 150 रुपये साडी दिली आम्हाला, काय आमची किंमत राखली, असं म्हटले नाहीत. म्हणजे असं त्यांना वाटलं, म्हणजे आमच्या भाषेत मी आता सांगायला लागले. मग असं वाटल्यानंतर वशिष्ठांना लक्षात आलं की ह्यांना काय वाटायला लागले. वशिष्ठ म्हटले, अहो हे अर्ध्या घडीचं संत संगत आहे ना, तुमच्या 1000 वर्षाच्या तप सामर्थ्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हटले. ते कसं काय, आता ही आपण दोघं आहे, मग तिसऱ्या व्यक्तीला विचारायला पाहिजे. आता ही जर गोष्ट लई मोठी आहे बरं का, मी जर शॉर्टकट मध्ये घेतो. मग हिने डायरेक्ट कोणाकडे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले. मग ब्रह्मदेवाला विचारले प्रश्न, 1000 वर्षाचं तप श्रेष्ठ आहे का अर्ध्याकडे संत संगत श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेव म्हटले, मला काय माहित नाही, याचं उत्तर मला देता येणार नाही, विष्णुदेवाकडे जावा. विष्णुदेव म्हटले, मला पण ह्याचं काय उत्तर देता येणार नाही, तुम्ही काय करा, महादेवाकडे जावा. महादेव पण म्हटले, मला काय उत्तर देता येणार नाही, तुम्ही काय करा, शेष महाराजाकडे जावा. ज्यानं पृथ्वी धरले ना, शेष महाराज, त्यांच्याकडे जावा. मग त्यांच्याकडे गेल्यानंतर बघा, त्यांना विचारले शेष देवांना. शेष महाराजांना म्हणाले, अर्ध्या घडीचं संत संगत श्रेष्ठ आहे का 1000 वर्षाचं तप श्रेष्ठ आहे. त्यावेळी शेष महाराज म्हणाले, माझ्या डोक्यावर हा पृथ्वीचा भार आहे ना, हा पृथ्वीचा भार जरा कमी झाला ना, हलका झाला ना, मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. आधी आले विश्वामित्र, एवढंच होय म्हटले. आणि बघा संकल्प चाललेला भाग आपला, संकल्प केला, 3 पळ्या पाणी घेतले, ओम केशवाय नमा, माधवाय नमा, ओम नारायण नमा, गोविंदाय नमा म्हणून सोडणार. तेवढ्यात बघा अक्षता घातल्या आणि संकल्प सोडला, काय, मी 1000 वर्षाचं तप सामर्थ्य सोडतो, पृथ्वीनं थोडं वर व्हावं. 1000 वर्षाचं तप सोडून देखील पृथ्वी हल्ली सुद्धा नाही जागच्या जागाना. पृथ्वीला वर व्हावं म्हटले होते ना, 1000 वर्षाचं तप सोडले होते, पृथ्वी हल्लीच नाही. म्हणजे पृथ्वी डोक्यावर होती शेष महाराजांचे, ते वजन कमी करायचं होतं त्यांना. मग विश्वामित्र झाल्यानंतर बघा वशिष्ठ ऋषी आले. वशिष्ठांनी पण संकल्प केला, 3 पळे पाणी घेतले, ओम केशव नाव, माधव नाव, नारायण नाव म्हटले आणि बघा अक्षता घातली आणि संकल्प केला. काय म्हटले, मी अर्ध्या घडीचं संत संगत पुण्य अर्पण करतो, पृथ्वीनं थोडस वर व्हावे. पृथ्वी टान करून 6 फूट वर झाली, शास्त्रामध्ये आहे 6 फूट वर झाले. मग लक्षात आलं यांना, त्या 1000 घडीच्या पुण्यानं पण पृथ्वी वर झाली नाही, पण अर्ध्या घडीच्या संत संगतीनं पृथ्वी वर झाली. मग शेष महाराज म्हटले, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का अजून देऊ. मग ते म्हटले, नाही मिळालं आमच्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे बघा 1000 वर्षाच्या तप सामर्थ्यापेक्षाही एक अर्ध्या घडीचं संत संगत मिळालं तरी पण किती. म्हणून बघा, संत संग देई सदा, तुकोबराय म्हटले. पण संतांची संगत ही आपल्याला मिळाली, तुकोबरायला मिळाली नाही का, संत तेच हो, आपल्याला ते प्राप्त झाले. आपण मनुष्य आहे, मग आपण त्यांना प्राप्त झालो. मनुष्यातून आपल्याला संत संगत नाही त्यांना मिळाली, आपल्याला संत संगत मिळाली. आणि बघा त्यांनी जी वारी चालू केली आणि त्यांनी जी आषाढी वारी चालू केली, कार्तिक वारी चालू केली ना, त्यातून आपल्याला हे संत संगत मिळालेले आहे. म्हणून हा संतांचा मेळा, म्हणून स्वर्गीय काय म्हणतात त्याला, हा सुख सोहळा स्वर्गी नाही आहे, स्वर्गात हे मिळत नाही. आणि सर्वात महत्वाचं, स्वर्गात तर निघतच नाही, स्वर्गात तर हे अमृत प्राशन करण्याचं सामर्थ्य पण नाही, श्रवण रूपी अमृत स्वर्गात नाही मिळत. परीक्षित राजाला ज्या वेळेला शुक मुनी भागवत कथा सांगत होते, त्यावेळेला पहिल्या अध्यायात दाखवले बघा भागवतामध्ये, की ते अमृत घेऊन आले होते देवाने, आम्हाला द्या आम्हाला श्रवण द्या. त्यावेळी शुक मुनी म्हणाले, नाही तुम्हाला नाही मिळणार आहे. म्हणजे इतकं सामर्थ्याचं हे श्रवण रूपी आहे. म्हणजे त्यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे. आणि हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे दररोज. म्हणून तुम्ही आता मी हे सांगत नाही, सद्गुरु कृपेनं आला म्हणून वगातून भाग सांगतो. तुम्ही जे चालू केलं उत्तमच भाग आहे. मी खरंच काळजी करू नका, 9 ते 10 कोणी नाही म्हणूच नका, है ना. तुम्हाला वाटलं असेल आता कोण आहे आणि काय करायचं, 9:15 मला फोन आला डायरेक्ट सडनली. मी पण तयार नव्हतोच,
कसं कसं झालं आता सद्गुरु कृपा, तो जाणे पांडुरंग जाणे, मला काय माहित नाही. अचानक सगळे भाग होत गेले ते. मी काय तयारीतच नव्हतो, फक्त शर्ट घातला आणि तेवढंच तयार झालेलं आहे. आणि तुम्ही खरंच काळजी करू नका, ते भगवंताचंच कार्य तो करून घेईल. समर्थ रामदास स्वामी म्हणतात ना, वाळलेलं पर्ण त्याच्या आज्ञेशिवाय पडत नाही. वाळलेलं पर्ण बोललं तर रामदास, आणखी तसंच आपलं निरूपण व्हायला लागलंय. हे त्याच्या आज्ञेनंच कार्य आहे. तुम्ही जे कार्य करताय, तुम्ही जे दिंडी चालवताय, हे सगळं करताय त्याच्या आज्ञेनंच आहे. म्हणून आपण निमित्त मात्र आहोत. तुम्ही दासबोधात शिकलेले आहेत, आपण निमित्त मात्र आहोत. म्हणून आपण निमित्त मात्रच राहायचं. करता करता एक भगवंत आहे आणि तोच सगळं करून घेतोय, तोच उभा राहणार आहे आणि तोच सगळं कार्य करून घेणार आहे. आपल्या देहाकडून सर्वांच्याकडून तोच करून घेतोय. म्हणून हा दिंडीचा सुख सोहळा स्वर्गात पण नाही आहे आणि कुठंच नाही. इथं तुम्ही हे चालू केलं आणि वारी आपली चालू आहे. आणि खरंच हा अलौकिक असा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आपण त्याची काय होणार आहोत की आपण याची देही याची डोळा आपण पाहणार आहोत हा सुख सोहळा. आणि मला पण येण्याचा भाग पांडुरंगाच्या कृपेने मिळेलच. मी पण येणार आहे त्या दिवशी 18 तारखेला येणार आहे आळंदीला. 1-2 दिवस तर थांबणार आहे. 1 महिना का सुट्टी मला मिळत नाही, पण 2 दिवस थांबून आणि परत आषाढी वारीला पंढरपूर जायची व्यवस्था मी केलेली आहे. आणि बघू आता पांडुरंग कसं करून घेईल. आणि त्यानिमित्तानं हा आजचा प्रवचन रूपी कार्यक्रम सांगितल्या पद्धतीने झालेला. याची थोर भक्ती आवडते देवा संकल्प माया संसाराची हा भाग घेतला. अजून वळ आहे तर ठेवीला अनंत तैशीच राहावे चित्ते असं माझ्या टाइम होत आलेला आहे. तर आता आज्ञा द्यावी, इथंच आपण थांबतो. आणि काय पुढे काय पसायदान